मित्रांनो, सूरज चव्हाण होणार आहे बिग बॉस 5 चा विनर। हो मित्रांनो, गोष्ट काय ती शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, मी नक्कीच सांगणार आहे। वेलकम, नमस्कार, सुस्वागत मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या दुनियेत आणि आपल्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे पीपी म्हणजे पेन पेपर एंटरटेनमेंट। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, सूरज चव्हाण बिग बॉसचा विनर का होणार आहे याच्या मागचे 2-3 कारण आहेत। जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये स्पर्धकांना घेतलं जात होतं, जेव्हा कास्टिंग होणार होती, तेव्हा केदार शिंदे सरांना विचारण्यात आलं की बाबा सूरज चव्हाण यांना का निवडलं तुम्ही? कारण त्यांनी सांगितलं की बाबा तो खूप मनमिळाऊ स्वभावाचा आणि तो खूप मायाळू वाटला आणि तो खूप जरा चांगल्या मनाचा पोरगा वाटला तो, म्हणून मी त्याला कास्टिंग केलं त्याच्या घरामध्ये। आता टिकटॉकवर एवढा फेमस असणारा रील स्टार असणारा सूरज चव्हाण, ज्याला कमेंट मध्ये वगैरे भरपूर लोक शिव्या देत होते की माकडासारखा उड्या मारतो, असं करतो तसं करतो, पण सूरज चव्हाण घरामध्ये गेल्यापासून गल्ली ते दिल्ली सगळेच लोक बिग बॉस बघायला लागले आणि अख्ख्या लोकांना सूरज चव्हाणचा गेम आवडायला लागला। अख्खे सगळे लोक रील्स करायला लागले। सगळे लोक काय, आम्हीच रील्स करत होतो त्यांच्यावरती। एवढं सूरज चव्हाणचं समजा मार्केटमध्ये सगळं नाव झालं। आणखी परत एकदा तो पहिला फेमस होता, पण इथून पुढे आणखी चांगला फेमस झाला। त्याची घरातली परिस्थिती, त्याचा रिअल स्वभाव, तो काय आहे सगळं बाहेर कळालं आणि सगळ्यांना त्याचा गेम आवडू लागला आणि सगळे जण त्याला वोट करू लागले। ज्यांना ज्यांना सूरज चव्हाण आवडत नव्हता त्यांनाही सूरज चव्हाण आवडू लागला आणि सगळेजण वोट करत होते। आता पहिल्या हप्त्यापासून सूरज चव्हाण हा नॉमिनेट होता। नॉमिनेशनचा टास्क मध्ये सगळेजण त्याला गेम कळत नाही वगैरे म्हणून नॉमिनेट करत होते, पण तरी तो वाचत होता का? बिकॉज सगळेजण त्याला सपोर्ट करत होते, त्याने वोट करत होते, बाहेरून वोट येत होतं, तर त्यामुळे तो वाचत होता आणि त्याच्यामुळे तो आणखी बिग बॉसच्या घरात टिकून आहे। आता इथे 2 प्रश्न येतात की बाबा तो बिग बॉसच्या घरामध्ये टिकून आहे, त्याच्यापेक्षा चांगले स्पर्धक पण वगैरे होते, लोकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू असा होता की त्याच्यापेक्षा पण चांगले खेळणारे स्पर्धक घरामध्ये होते, तरी ते बाहेर पडले। मग आता त्यांना वोट नसेल मिळालं का? मग आता बिग बॉस काय फक्त सूरज चव्हाण मुळे सगळेजण लोक बघतायत बिग बॉस, तर सूरज चव्हाणला शेवटपर्यंत टिकवणार आणि त्याचा फक्त टीआरपी साठी उपयोग करणार आणि त्याच्यानंतर त्याला घराच्या बाहेर काढणार, असं लोकांचं म्हणणं आहे। जसं आता आर्या चांगलं खेळत होती, निकीपेक्षा आर्या भारी होती, पण तरीही काही शहानिशा न करता तिला मारलं, ते दाखवलं नाही, पण तिला मारलं, त्यामुळे आर्याला बाहेर काढलं आणि निकीला घरात ठेवलं। आता चांगल्या चांगल्या स्पर्धकाला बाहेर काढलं, त्यामुळे बिग बॉसला बायकॉट म्हणतायत, बिग बॉस बंद करा म्हणतात। त्याच बाबतीत जर सूरज चव्हाण सोबत जर असं झालं तर मग लोक काय करतील? आजपर्यंत विनर झालेले सगळेच लोक मग बिग बॉस हे सगळं राजकारणच करतायत वगैरे असं म्हणून सगळेजण लोक मग इथून पुढले बिग बॉसची सीझन नाही बघणार, असं तरी मला वाटतं। तुम्हाला काय वाटतं ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा। आणि दुसरी गोष्ट, आता सूरज चव्हाण विनर का होणार ह्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण सांगतो की जे स्पर्धक घराच्या बाहेर आले, पुरुषोत्तम गुरुजी बाहेर आले, त्यांनी सांगितलं सूरज बेस्ट आहे, खूप माणुसकीचा पोरगा आहे आणि तोच विनर होणार। गोटा पुढारी बाहेर आला, तो त्याने पण तेच सांगितलं, माझा पाठिंबा फुल आहे सूरजसाठी आणि सूरजच विनर होणार। जेव्हा की तो एक ग्रुप मध्ये होता, गोटा पुढारी आणि अरबाज बिरबाज रिक्की बिक्की यांच्या जवळचा होता, तरीही त्यांनी सांगितलं की बाबा नाही, सूरजच विनर होणार। वैभव बाहेर आला, इरिना बाहेर आली, यांनी पण एबीपीच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की नाही यार, सूरज विनर होणार बिग बॉसच्या घराचा। आता एकंदरीत त्यांना त्याचा गेम कळला घरामध्ये आणि सूरज एकंदरीत घरामध्ये सगळ्यांसोबत प्रेमाने वागतो। ए टीम सोबत खेळताना, बी टीम सोबत खेळताना एकदम तो खूप चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणाने तो खेळतो आणि तो चांगला गेम दाखवतो आणि सगळेजण त्याच्यासोबत प्रेमाने वागतात आणि सगळे त्याच्यावर प्रेम करतात। वैभव सोबत भांडण होऊन देखील वैभव बाहेर येऊन म्हटलं की नाही, सूरज विनर होणार। संग्राम चौगुले काल गेम खेळत असताना त्यांचा हात जरा मुडपला आणि तो काही टास्क पूर्ण करू शकले नाही, तरी अख्खं घर त्यांच्यावर ओरडत होतं आणि सगळेजण म्हणत होते की नाही, तुम्ही स्वतःसाठी पण खेळत नाहीत, घरासाठी पण खेळत नाहीत, टीमसाठी खेळत नाहीये, तुम्ही काहीतरी वेगळेच गेम खेळतायत जो तुमचा गेम दिसत नाहीये। तरी जान्हवी त्यांच्या सपोर्टमध्ये उतरली। तुम्हाला काय वाटतं ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा। जान्हवीचा गेम आता तुम्हाला आवडतोय का? मला तरी खूप आवडतोय तिचा गेम, ती चांगलं खेळतीये, चांगले स्टँड वगैरे घेते आणि ती पुढे जाईल, मला तरी असं वाटतंय। पण बिग बॉसचा विनर हा सूरज होतो असं तरी मला वाटतंय, कारण सगळ्यांच्या फोटोवर कमेंट फक्त सूरजची आहे। आता सध्या कोणीही फोटो जरी टाकले, आता यांचे जे अकाउंट बाहेर जे हँडल करताय, अरबाज निक्की बिक्की सगळ्यांचे जे अकाउंट जे बाहेर हँडल करतायत सगळे लोक, त्यांच्या सगळ्यांच्या फोटोवर कमेंट सगळेच लोक करतायत की तुम्ही काहीही करा, बिग बॉसचा विनर फक्त सूरजच होणार। तुम्हाला काय वाटतं ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा पीपी म्हणजे पेन पेपर एंटरटेनमेंट। धन्यवाद।